केळ्यात बी व्हिटॅमिन भरपूर असते. आता ह्याच्यात आपल्याला वेलची पावडर टाकायची. असं हलवून घेऊन, तुम्हाला साखर जास्त हवी असेल तर घालू शकता. जास्त करून तुम्ही खडी साखर वापरलात तरी चालेल. हे आपलं केळ्याचं शिकरण रेडी. हे आपलं नारळाच्या दुधातील केळ्याचं शिकरण रेडी आहे. अतिशय पौष्टिक, अतिशय स्वादिष्ट, रुचकर असं हे केळ्याचं शिकरण आहे. तुम्ही पण हे शिकरण करून बघा आणि मला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा.